22 नोव्हेंबरच्या रात्री बुलढाणा नजीकच्या भादोला रस्त्यावर 8 फूट लांबीचा भला मोठा अजगर आढळून आला। साप म्हटले की भल्याभल्यांची भंबेरी उडते। जीवाचा थरकाप उडवणारा असाच हा भला मोठा अजगर होता। सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं। काही वेळातच अजगराला सुरक्षित पकडून जंगलात सोडण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास सोडला। साप दिसताच त्याला मारण्यात येतं, मात्र वन्यजीवांचं संरक्षण करण्याचं आवाहन सर्पमित्र SB रसाळ यांनी केलं आहे। बुलढाणा जंगल क्षेत्रात सरपटणारे प्राणी वारंवार आढळून येतात। अलीकडे अजगर ही प्रजाती महाराष्ट्रातून हद्दपार होत आहे, मात्र दुर्मिळ अजगर येथे आढळून आलाय। 22 नोव्हेंबरला भूषण काकडे व त्यांचे सहकारी राजू किनाके ऑफिसचे काम आटोपून अकोलाकडून बुलढाणाकडे येत होते। दरम्यान त्यांना भादोला रस्त्यावर 8 फूट लांबीचा अजगर दिसून आला। प्रत्यक्षदर्शींना हुलकावणी देत रात्रीच्या अंधारात रस्त्याच्या कडेला अडचणीच्या जागेत हा अजगर दडून बसला होता। यावेळी भ्रमणध्वनीवरून सर्पमित्र श्रीराम रसाळ यांना माहिती देण्यात आली। ते सर्पमित्र प्रशांत वाघ, राहुल हिवाळे, लवाळे यांच्यासोबत दाखल झाले। घटनास्थळावरून सदर 8 फूट लांबीचा अजगर त्यांनी सुरक्षित पकडला। अजगराला जंगलात सोडून देण्यात येणार असल्याचं सर्पमित्रांनी सांगितलं। सर्पमित्र श्रीराम रसाळ यांनी आतापर्यंत शेकडो विषारी बिनविषारी साप सुरक्षित पकडून त्यांना जीवनदान दिलं आहे। विदर्भ न्यूजसाठी बुलढाण्याहून प्रशांत खंडारे यांचा हा वृत्तांत।